जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कालच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली विद्यार्थ्यांची आणि ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असेल, काही मिस्टेक झाल्या असेल आणि त्यांना वाटतंय की नाही बाबा आपली डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे, आपलं जेंडर चुकलेलं आहे, आपले 10वीचे मार्क चुकलेले आहे, आपले एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं बाकी राहून गेलेलं आहे आणि तुमची कॅटेगरी समजा कन्व्हर्टेड मध्ये दाखवली जात असेल, तर आता अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तुम्हाला ग्रेव्हियन्स फाईल करावं लागेल एफसी कडे. आता हे दोन पद्धती आहेत. एक तर जर तुम्ही ई स्क्रुटिनी निवडलं असेल, तर तुम्ही घरी बसून सुद्धा सर्व काही करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटतं, नाही मी कॉलेजला जाऊनच करेल, तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. तर घरी बसून ऑनलाईनच या गोष्टी कशा कराव्या, चला यासाठी बघून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं लॉगिन वगैरे करून घ्यायचं आहे. लॉगिन केल्यानंतर लेफ्ट साइडला तुम्हाला दिसेल ग्रेव्हियन्स टू एफसी. यावर क्लिक केल्यानंतर ग्रेव्हियन्स आफ्टर कन्फर्मेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आता बघा, सिलेक्ट टाइप ऑफ ग्रीव्हन्स याच्यावर तुम्हाला क्लिक करून नेमकं कोणती तुमच्या ह्याच्यात मिस्टेक वगैरे झालेली आहे. तर या ठिकाणी जी पण काही तुमची मिस्टेक वगैरे असेल ना, या ठिकाणी त्याला करेक्ट करायचं आहे. बघा जे पण काही समजा प्रॉब्लेम वगैरे असेल, समजा काही समजा लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, कास्ट व्हॅलिडिटीमध्ये असेल, नंतर तुमचं कॅटेगरीमध्ये काही असेल, त्यानंतर डिफेन्स वगैरे म्हणजे जे पण काही तुमचा इश्यू वगैरे असेल ना, हे सर्व तुम्ही त्या ठिकाणी क्लिअर करू शकता. ते चूज करून घ्या. तर ग्रेव्हियन्स फॉर डेट ऑफ बर्थ. आता या ठिकाणी डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे. या ठिकाणी मी ग्रेव्हियन्स फॉर डीओबी यावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर म्हणजे या ठिकाणी आपण टाइप निवडला. त्यानंतर एंटर ग्रेव्हियन्स डिस्क्रिप्शन. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे माहिती का? इथं लिहायचं प्लीज अनलॉक माय फॉर्म टू चेंज माय डेट ऑफ बर्थ. आता या ठिकाणी हे सर्वांसाठी कॉमन राहील. प्लीज अनलॉक माय फॉर्म टू चेंज. हे सर्वांसाठी कॉमन आहे. मग पुढे तुमचा जो पण काही प्रॉब्लेम असेल ना, हा प्रॉब्लेम तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आणि या ठिकाणी एखादं जर तुम्हाला असं वाटतंय, की एखादं डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी लावून द्यावं, जेणेकरून थोडंसं होऊ शकतं प्रॉपर सॉल्व्हिंग वगैरे. म्हणजे एखाद्याचा नॉन क्रिमिनल अपलोड करायचं बाकी असेल, कोणाचं कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं बाकी असेल, किंवा जे पण काही तुमचं अपलोड करायचं असेल ना, या ठिकाणी तुम्ही चूज फाईल करून ते निवडून या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर हे केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि हे केल्यानंतर तुमचा जो ग्रेव्हियन्स आहे हा फाईल होऊन जाईल बघा. या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला ग्रेव्हियन्स फॉर डेट ऑफ बर्थ. या ठिकाणी तुमचा ग्रेव्हियन्स या ठिकाणी आता पेंडिंग दाखवत आहे. बरोबर आहे? आता ज्या वेळेस एफसी म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर याला बघेल, त्याला चेक करेल, त्यावेळेस तुमचा ते फॉर्म अनलॉक करून देतील. आणि अनलॉक केल्यानंतर लगेच तुम्हाला ते अपडेट करून सबमिट करायचं आहे. बस. एवढं काम तुमचं झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.